नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढविला असून परिसरात निवडणुकीचे वातावरण तापलंय। भाजपाच्या अधिकृत उमेदवार मोनिका शंकर हिरे, सरिता रामराव सोनवणे, सागर हिरामण लामखडे आणि हेमंत दिनेश शेट्टी यांनी आज सायंकाळी पेठ रोड परिसरातील फुलेनगर भागात घराघरात जाऊन जोरदार प्रचार केलाय। या प्रचार फेरीला नागरिकांकडून उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळालाय। परिसरातील अनेक ठिकाणी उमेदवारांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आलंय। महिलांकडून ओवाळणी करून शुभेच्छा देण्यात आल्या, तर काही ठिकाणी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आलाय। प्रचारादरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली होती। नागरिकांनी विकास कामांबाबत समाधान व्यक्त करत यावेळी पुन्हा भाजपचे 4ही उमेदवार निवडून देणार असा ठाम विश्वास व्यक्त केलाय। या प्रचारात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रभागातील विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते व नागरी प्रश्नांवर उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत आपली भूमिका मांडली आहे। त्यामुळे प्रचाराला अधिकच रंग चढला असून प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपची स्थिती मजबूत होत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक। नमस्कार, मी मनीषा रमेश भालेराव प्रभाग क्रमांक 4 मधून बोलत आहे। शंकर भाऊ हे गेले 15 वर्षापासून या एरियामध्ये अतिशय व्यवस्थित आणि चांगल्यारीत्या काम करत आहे आणि याच्या पुढेही करतील अशी आम्हाला आशा आहे। तर आम्ही मनापासून त्यांना निवडून देऊ। भाऊंची आई जेव्हा होत्या तेव्हा पण शंकर भाऊंनी व्यवस्थित काम केलेलं आहे आणि याच्यानंतरही त्यांच्या पत्नी उभ्या राहिल्या तरी भाजपाचे सर्वच उमेदवार आम्ही निवडून देऊ। क्रमांक 4 मधील मी बोलते सिंधू पोपळे। शंकर भाऊ हिरे यांनी आमच्यासाठी भरपूर सुविधा केलेल्या आहे आणि त्यांना निवडून देऊ। उमेदवारांना नक्कीच आम्ही निवडून देणार आहे। वार्ड क्रमांक 4 मधले मी सीता पापराल समुद्रे उर्फ कांबळे। शंकर भाऊ हिरे त्यांच्या मिसेस ते भाजपच्या याच्यातून उभे आहेत आणि तसे 3 उमेदवार अजून आहेत। तर आम्ही प्रयत्न करू की त्यांचा जास्तीत जास्त विजय हो आणि हे जे शौचालय आहे हे त्यांनीच ही सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली। तसंच लग्नासाठी जे काही सभागृह आहेत ते त्यांनी उपस्थित करून दिले आम्हाला आणि हे जे लाईटी वगैरे आहेत गल्लोगल्लीमध्ये ते त्यांनी त्याचं कार्य पार पाडलेलं आहे। तर आमचा असाच प्रयत्न असेल की त्यांचा विजय यशस्वी व्हावा।